प्रॉब्लेम सेट 2 मॅथ्स 2 त्यामधलं तिसरं गणित. दुसऱ्या गणितातली 4 गणितं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून दिली होती. 2 अतिशय सोपी गणितं तुम्हाला सोडवायला सांगितली होती. तिसरं गणित बघूया. काय दिलेलं आहे? इन अ ट्रायंगल आर एस टी, अँगल एस इज ऑफ 90 डिग्री, अँगल टी इज ऑफ 30 डिग्री, आर टी इज 12 सेंटीमीटर, फाइंड आर एस अँड एस टी. फर्स्ट वी ड्रॉ द फिगर अकॉर्डिंग टू द गिवन. आता अँगल एस 90 डिग्री त्यामुळे तो इथे येणार, अँड अँगल टी 30 डिग्री आणि हा अँगल आर, म्हणजे आर एस टी हा गिवन ट्रायंगल झाला की ज्याच्यामध्ये एस 90 डिग्री आणि टी 30 डिग्री. नंतर काय दिले आपल्याला? आर टी इज 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ आर एस आणि एस टी. या दोघांची किमती या ठिकाणी काढायची. आता क्लिअरली हा जर कोण बघितला तर हा 30, हा 90, म्हणजे रिमेनिंग 60 आला, म्हणजे हा 30, 60, 90 ट्रायंगल झाला. 30 मापाच्या कोणासमोरची बाजू ही कर्णाची निम्मी असते, त्यामुळे 12/2 आर एस 6 आलं, आणि 60 मापाच्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. या दोन्हीचा विचार करायचा आणि उत्तर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी फ्रॉम फिगर triangle RST is 30 degree, 30 degree, dot 60 degree, dot 90 degree triangle. Therefore, to find RS, which is opposite to angle 30 degree. Therefore, RS is equal to 1/2 into hypo, theorem of 30, 60, 90 degree triangle. त्यामध्ये आपल्याला काय सांगितले की 30 मापाच्या कोनासमोरची बाजू म्हणजे आर एस ही कर्णाच्या निम्मी. इथे कर्ण काय? आर टी. सो इज इक्वल टू 1/2 इंटू आर टी म्हणजेच हायपोटेनियस आर टी, विच इज इक्वल टू 1/2 इंटू 12 बेसख 12. Therefore RS is equal to 6 सेंटीमीटर, and that is your first answer. RS ची किंमत किती झाली? 6. नेक्स्ट आता आपल्याला काय विचारलेलं आहे? RS सर ST. आता ST कुठे आहे? 60 मापाच्या कोनासमोरची बाजू आहे. त्यामुळे टू फाइंड ST which is opposite to 60 डिग्री अँगल. ओके, 60 मापाच्या कोनासमोरची बाजू ST आहे. त्यामुळे ST is equal to √3 divided by 2 into hypotenuse. Theorem of 30, 60, 90 degree triangle. Okay. So is equal to √3 divided by 2 into hypotenuse किती दिलेलं आहे? 12 दिलेलं आहे. बे के बे बेसक 12. So ST is equal to 6 into √3 सेंटीमीटर, and that is the answer. ही दोन उत्तर या ठिकाणी परीक्षेत आपल्याला अपेक्षित आहेत. या पद्धतीने हे गणित या ठिकाणी पूर्ण होतं. Example number 4. Find the diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 centimeter. डायग्राम काढला की बराचसा भाग लगेच समजतो आपल्याला. ABCD is a given rectangle. AC is its diagonal. ओके, काय दिलेलं आहे? लेंथ 16 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एरिया किती दिलेला आहे? 192 स्क्वेअर सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीनुसार रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असतो. त्यामुळे ABC हा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी झाला. मग जर समजा AC ची किंमत आपल्याला काढायची असेल तर AB ची किंमत माहित असणं आवश्यक आहे. AB ची किंमत दिलेली नाहीये, पण आपल्याला एरिया दिलेला आहे. रेक्टँगलचा एरियाचं सूत्र काय आहे?
की एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. त्यापैकी लेंथ दिलेली आहे, एरिया दिलेला आहे, आपल्याला ब्रेड काढता येईल. आणि एकदा का आपण ब्रेड काढली म्हणजे एबी काढली की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बिकॉज इट इज अ 90 डिग्री ट्रायंगल. त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय वापरून हे गणित आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल. सो टू फाइंड breadth ऑफ रेक्टँगल, कारण आपल्याला ते काढणं गरजेचं आहे. रेक्टँगल वी नो दॅट, शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, वी नो दॅट एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. दिलंय काय आपल्याला 192 एरिया दिलेला आहे इज इक्वल टू लेंथ किती दिलेली आहे 16 गुणिले ब्रेड्थ विचारलेली आहे ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. देयरफॉर ब्रेड्थ इज इक्वल टू 192 डिवायडेड बाय 16. 16 एक्के 16, 16 आणि 3 19, 16 दोन्ही 32. 12 काय आली, 12 सेंटीमीटर ही काय आली ब्रेड्थ आहे. सो ब्रेड is equal to breadth of the rectangle is equal to 12 सेंटीमीटर. ऍक्च्युली हे उत्तर नाही आहे आपल्याला, पण ह्याच्याशिवाय आपण उत्तराकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आता या ठिकाणी मी 12 लिहितो, आता हे 12 झालं, हे 16 झालं, म्हणजे आता बाय युजिंग पायथागोरस थेरम आपल्याला पुढचं उत्तर म्हणजेच या ठिकाणी त्याचं डायगोनल मिळत आहे. सो हे पुसतोय मी. टू फाइंड length of diagonal by the property of rectangle its each angle is of 90 degree. Therefore angle ABC is of 90 degree. Therefore, triangle ABC is a right angle triangle. So, by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. हा पायथागोरस थेरम. AC म्हणजेच डायगोनल आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू AB 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग, बरोबर. 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो येतो 256 इज इक्वल टू 6 आणि 4 10, 5 आणि 4 9 आणि 1 10, 2 आणि 1 3 आणि 1 4. AC square is equal to 400. By taking square root of both sides, AC is equal to 20 सेंटीमीटर. पण आपल्याला AC उत्तर विचारलेलं नाही, आपल्याला डायगोनल ऑफ द रेक्टँगल विचारलेले आहे. आणि फायनल डायगोनल किंवा लेंथ ऑफ डायगोनल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड दॅट इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. अशा पद्धतीने स्टेप वाईज जर आपण गेलो आणि डायग्राम जर काढली तर आपल्याला गणितामध्ये कोणताही कसली अडचण येत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 स्टार मार्क केलेले. वेगवेगळ्या पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवू शकता. मी दिलेली पद्धत परीक्षेमध्ये आली पाहिजे असं अजिबात नाही. काय म्हणतायत, फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड द पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे या ठिकाणी या पद्धतीने ABC आणि त्याची हाईट AD आपल्याला दिलेली आहे √3 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलंय या ठिकाणी AC त्याची एक साईड, कारण सगळ्या बाजू सारख्या नाही, त्यामुळं एक बाजू आणि त्याच्यावरून राहिलेल्या 3 बाजू म्हणजेच बेरीज म्हणजेच पेरिमीटर या ठिकाणी विचारलंय. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल समान मापाचे झाले, 60 अंश 60 अंश आणि हा 60 अंश झाला. आता हा 60 झाला, हा 90 झाला आणि आपल्याला जर ADC एवढाच त्रिकोण घ्यायचा झाला तर हा 30 झाला आणि इकडचा 30 झाला. बरोबर आहे. म्हणजेच ADC चा जर विचार केला तर हा 30 60 90 डिग्री
अँगलचा ट्रायंगल झाला. आणि आता आपल्याला काय विचारलेलं आहे की ही बाजू 60 मापाच्या कोणासमोरची आहे. मग कर्ण, आता कर्ण विचारलेलं आहे, उलट विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फक्त उलट पद्धतीने या ठिकाणी लिहावा लागेल. सो आन्सर इज कशी आहे बघा. फ्रॉम फिगर triangle ABC is an equilateral triangle. Equilateral triangle. Therefore, by property of an equilateral triangle, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to 60 degree. Now, consider triangle ADC in which AD is perpendicular on BC. AD is the height. AD is the height of the triangle. Okay, AD is perpendicular on BC. आता याच्यामुळे काय झालं, in a triangle ADC, angle DAC is of 30 degree. कारण हा AD हा काय झाला त्याचा अँगल बायसेक्टर, त्यामुळे हा 30 आणि हा 30, त्यामुळे DAC हा 30 मापाचा झाला. अँगल ADC is of 90 degree because AD is perpendicular on BC, and angle ACD is of 60 degree, property of rectangle. त्यामुळे हा 30 60 90 चा ट्रायंगल या ठिकाणी झाला. and therefore triangle ADC is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. आता यामध्ये आपल्याला विचारलं आहे की 60 मापाच्या कोनासमोरची बाजू दिलेली आणि आपल्याला त्याच्यावर हायपोटेन्यूज विचारलेलं आहे. सो बाय द थेरम साइड अपोजिट टू 60 डिग्री काय आहे, AD √3 divided by 2 into hypotenuse. Theorem AD √3 is equal to √3 divided by 2 into hypotenuse म्हणजेच AC, side of the equilateral triangle AC. So AC is equal to √3 into 2 divided by √3. √3 gets cancelled. AC is equal to 2 centimeter. AC is equal to 2 cm. But what is AC? AC is nothing but the side of the equilateral triangle. Therefore, side of an equilateral triangle is equal to 2 centimeter. That is the first answer. Now, आपल्याला दुसरं काय विचारलेलं आहे, perimeter of an equilateral triangle is equal to किती बाजू आहेत, 1 2 3, एक तर 3 बाजूंची बेरीज किंवा एका बाजूला 3 ने गुणा, कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी 3 into side, that is equal to 3 into 2. So perimeter is equal to 6 centimeter and that is your second answer. तर या पद्धतीने या ठिकाणी ही दोन्ही उत्तरं आपल्याला मिळतात. बघ, हे महत्त्वाचं गणित आहे. Triangle ABC is an equilateral triangle. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 into BC. If AB, that is the side of the equilateral triangle, is 6 centimeter, we have to find the value for AP. आपल्याला या ठिकाणी AP ची किंमत या ठिकाणी मिळवायला सांगितलेली आहे. डायग्राम काढूया म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. या पद्धतीने A, त्यानंतर C आणि B या पद्धतीने नाव देतोय. त्यानंतर AD हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि त्यानंतर P is the point on BC, हा P पॉइंट घेतोय इथं, हा P पॉइंट इथं घेतला. ओके,
हा कसा आहे की पीसी ची किंमत ही 1/3 बीसी इतकी आहे. आता या ठिकाणी गुणधर्मानुसार हा 60 मापाचा कोन झाला, हा 60 मापाचा कोन झाला, हा 60 मापाचा कोन झाला. एडी परपेंडिक्युलर ऑन बीसी असल्यामुळे हा 90 डिग्रीचा कोन झाला. याशिवाय एबी 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे, हे पण 6 सेंटीमीटर झालं आणि हे पण 6 सेंटीमीटर झालं. ओके, म्हणजे हे जर 6 सेंटीमीटर असेल तर हे 3 सेंटीमीटर झालं आणि हे पण 3 सेंटीमीटर झालं. ओके, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 30-60-90चा फॉर्म्युला अप्लाय करून या ठिकाणी आपल्याला किमती काढाव्या लागतील. आता एक्झॅक्ट किंमत कोणाची काढायची, एपी याची किंमत काढायची. हा जर 90 डिग्री असेल तर आपल्याला किमती कोणाकोणाच्या माहित पाहिजेत, पीडीची किंमत माहित पाहिजे आणि एडीची किंमत माहित पाहिजे. कशा मिळवायच्या त्याचा विचार आता या ठिकाणी आपण करणार आहोत. सो ॲज शोन इन द फिगर quadrilateral ABC is an equilateral triangle. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to 60 degree. हा आणि हा या प्रत्येकाचं माप किती झालं, 60 अंश झालं. इक्विलॅटरल ट्रायंगलची ती असणारी प्रॉपर्टी. ऑल्सो AB is equal to BC is equal to AC is equal to 6 सेंटीमीटर गिवन. हे आपल्याला दिलेले तिन्ही बाजू या काय आहेत, समान मापाचे आहेत, त्यामुळे मी लिहिलेले मी पुसून टाकतो कारण मला जागा कमी पडते. नाव आता इथं काय झालं, इन अ ट्रायंगल एडीसी कोणता, एडीसी AD is perpendicular on BC. Therefore, angle ADC is of 90 degree. And angle ACD is of 60 degree. का ते आपण लिहिलेले आहे. And therefore, angle CAD is 30 degree. Remaining angle. आता या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, तर ट्रायंगल ADC हा इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल झाला आणि हेच आपल्याला या ठिकाणी पाहिजे होतं. आता किमती मांडूया. आता याच्यामध्ये आपल्याला एडीची किंमत काढायची. आता एडीची किंमत काढायची म्हणजे 60 मापाच्या कोनासमोरची आणि ही किंमत 30 मापाच्या कोनासमोरची. त्यामुळे टू फाइंड AD which is opposite to 60 degree angle. So AD is equal to √3 divided by 2 into hypotenuse, that is AC, which is equal to √3 divided by 2 into 6. कारण AC किती दिलेली आहे आपण लिहिलेले आहे. AC ची किंमत किती, 6. बे के बे बेत्रिक 6. सो AD is equal to 3√3 सेंटीमीटर. ही किंमत आपल्याला लागणार आहे. त्याला या प्रकारे ब्रॅकेट करून नाव टू फाइंड. आता 30 मापाच्या कोनासमोरची बाजू, हा 30 मापाचा कोन आहे DC. टू फाइंड DC which is opposite to 30 डिग्री अँगल. ओके, त्यामुळे या ठिकाणी 30 डिग्री अँगलच्या समोरची बाजू म्हणजेच या ठिकाणी सूत्र काय आहे, DC is equal to 1/2 into hypotenuse, that is AC. हे सगळं आपण पाहिलेलं आहे अगोदर. is equal to 1/2 into AC ची किंमत 6. बे के बे बेत्रिक 6. सो DC is equal to again 3. आता बघा DC 3 मिळाले. पैकी आपल्याकडे फॉर्म्युले दिलेले, सॉरी फॉर्म्युला म्हणजे दिलेले आहे की PC ची किंमत ही 1/3 DC इतकी आहे. नाव PC is equal to 1/3 into BC. It is given. पण BC ची किंमत आपल्याला माहित आहे, टोटल 6 आहे. सो PC is equal to 1/3 into 6. 3 × 6. PC is equal to 2. आता हे कशासाठी काढलेले आहे,
थोडस जर पाहिलं तर आता आपल्याला किंमत काढायची कशाची, एपीची, बरोबर आहे, ही लक्षात घ्या. इथे मी परत एकदा करतो. आता एपीची किंमत काढण्यासाठी आपल्याला एडीची किंमत ऑलरेडी काढली आहे. आता पीडीची किंमत पाहिजे. पण आता पीडीची किंमतसाठी आपल्याला काय मिळालं, डीसी मिळालं. डीसीच्या किमतीमधून, या पूर्ण डीसीच्या किमतीमधून पीसीची किंमत जर वजा केली तर मला पीडीची किंमत मिळणार आहे. म्हणजे मला ही किंमत मिळाली, ही किंमत मिळाली. एपी मला काढणं सोपं जाणार. पीसी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. अगेन काय दिलेलं आहे, सी डॅश, पी डॅश, डी हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. त्यामुळं डीसी इज इक्वल टू पीसी प्लस पीडी. पीसी प्लस पीडी. डीसी 3 दिलेलं आहे, पीसी 2 आहे, प्लस पीडी. सो पीडी इज इक्वल टू 3 minus 2. सो पीडी इज इक्वल टू 1. पीडी इज इक्वल टू 1. फायनल. आता शेवटचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळवायचंय. एकच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचं. आता बघा, पीडी मी सांगितल्याप्रमाणे किती आलं, 1 आलं. त्यानंतर हे किती आलं, कुठलं, एडी 3√3. नाव इन अ ट्रायंगल ADP, angle ADP is of 90 degree. Okay, therefore triangle ADP is right angle triangle. Therefore by Pythagoras theorem AP square is equal to AD square plus PD square. By putting the values, AD ची किंमत 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PD 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 3 चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 9 into 3 plus 1, 9 त्रिक 27 अधिक 1 28. हे 28 आपण AP square is equal to 28. Therefore AP square is equal to 7 गुणिले 4. By taking square root of both sides, AP is equal to 2√7 युनिट. इतकं उत्तर या ठिकाणी आपल्याला AP चं मिळणार आहे. सेंटीमीटर दिलेलं आहे त्यामुळे काही विषय नाही आहे. सेंटीमीटर, कारण आपल्याला AB 6 सेंटीमीटर दिलेलं आहे त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी सेंटीमीटर लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे उत्तर युनिट लिहिताना सेंटीमीटर आवश्यक आहे. तर या पद्धतीने 2√7 सेंटीमीटर हे उत्तर या ठिकाणी याचं आपल्याला मिळेल. एक्झाम्पल नंबर 10. 8 आणि 9 या ठिकाणी आपल्याला नाही आहे त्यामुळे ते काही घेत नाहीये मी. 10. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point and with same speed. After 2 hours distance between them was 15√2 किलोमीटर. त्यांच्यामधलं अंतर हे 15√2 किलोमीटर इतकं झालेलं आहे. फाइंड देअर स्पीड पर आवर. आणि तर त्यांचे स्पीड या ठिकाणी आपल्याला कळेल. आता इथं पहिल्यांदा आपल्याला दिशांचा विचार करायचा. दिशा, डिरेक्शन. आता डिरेक्शनचा विचार करत असताना भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला नकाशा काढून दिलेला असतो. नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट आणि वेस्ट या पद्धतीने नकाशा दिलेला असतो. आता एक एक बघूया. प्रणाली, पहिल्यांदा प्रणालीचा विचार करूया. प्रसाद नंतर विचार. प्रणाली स्टार्टेड वॉकिंग टू ईस्ट म्हणजे प्रणाली या बाजूला चालली. ही बाजू प्रणालीची. नेक्स्ट आता प्रसादचा विचार. प्रसाद नॉर्थ, प्रसाद या बाजूला. ओके, सेम पॉइंट म्हणजे हा पॉइंट इकडून प्रसाद चालायला लागला, इकडून प्रणाली चालायला लागली. ओके, काय म्हणता येते, ऍट द सेम पॉइंट अँड विथ सेम स्पीड. समजा त्यांचा x किलोमीटर पर आवर हा स्पीड आहे असं आपण म्हणू, पर आवर. नंतर काय म्हणतात, आफ्टर 2 hours म्हणजे हा पहिल्या तासातला आणि दुसऱ्या तासातला परत x. फर्स्ट आवर, सेकंड आवर म्हणजे टोटल किती झाला अंतर, 2x. कुणाचं, प्रणालीचं. प्रसादचं पण किती झालं, 2x. म्हणजे जर डायग्राम आपण काढायची म्हणली तर ती डायग्राम अशी या ठिकाणी ए पॉइंट जर धरला जिथून चाललेले ए बी ही प्रणालीची डिरेक्शन असेल, ए सी ही प्रसादची डिरेक्शन असेल. हा 2x चालला, हा 2x या ठिकाणी चालला. नंतर काय म्हणलेले, आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. त्यांच्यातलं अंतर
तर फाइंड देअर स्पीड्स. आता या प्रत्येकाचा स्पीड या ठिकाणी काढणं आवश्यक. जर आता ऍक्च्युली हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय झाला, आयसोसेलिस झाला, कारण ही बाजू सारखी ही बाजू सारखी, त्यामुळे हा कोण झाला 45, हा कोण झाला 45. ओके, म्हणजे हा 45 झाला, हा 45 झाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आता 45 मापाच्या कोणासमोरची बाजू याचा विचार करून या ठिकाणी आपल्याला हे उत्तर काढणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने या दोन डायग्राम या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाच्या वाटतात. ह्या एकदा काढल्या की आपल्याला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढणं गरजेचं आहे. बघा कसं काढायचं ह्या डायग्रामचा परत एकदा मी डायग्राम या ठिकाणी वर काढतो, म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते या ठिकाणी पूर्ण होईल. नॉर्थ या पद्धतीने, त्यानंतर साऊथ, ईस्ट आणि वेस्ट, आणि हा नॅचरली 90 डिग्री. आणि याचं रूपांतर कसं होतंय, या राईट अँगल मध्ये होतंय. बघा हा ए कॉमन पॉइंट बी आणि सी हा 90 डिग्री झाला. त्यानंतर हे अंतर किती आहे 15√2 किलोमीटर. ओके, हे झालं प्रणालीचं, या बाजूला चालत गेलेले, आणि प्रसाद या बाजूला चालत. नाव आता बघा काय काय दिलेलं आहे. सो फ्रॉम फिगर या दोन्ही आकृत्या परीक्षेत काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए बी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्रणाली. Therefore, total distance is equal to तिचा स्पीड आणि तास 2x किलोमीटर. सिमिलरली total distance traveled by प्रसाद इज इक्वल टू x, कारण आपल्याला दिलेलं आहे की सेम स्पीड इनटू टाइम, किती टाइम घेतला तो तुम्ही इथं या ठिकाणी घेऊ शकता. डिस्टन्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, स्पीड इनटू लागलेला वेळ. बरोबर आहे, हो का. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड, किती सेम स्पीडने चाललेले आहे, ते सेम स्पीड आपण x मानलेलं आहे, x किलोमीटर से, हे पण x किलोमीटर, आणि किती वेळानंतर 2 तासानंतर 2 आवर्स, म्हणजे त्यांचं टोटल डिस्टन्स किती झालं 2x किलोमीटर चालले असे या ठिकाणी म्हणायला आपल्याला हरकत नाही. किंवा त्या ठिकाणी असणारा अंतर जे आहे ते अंतर या ठिकाणी 2x किलोमीटर इतकं झाले. प्रसाद इज इक्वल टू x इंटू 2 दॅट इज 2x किलोमीटर. बघा हे पण 2x किलोमीटर इतकं झालं, हे पण 2x किलोमीटर इतकं झालं. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल देअरफॉर AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2 किलोमीटर. हे अंतर आपण 2x किलोमीटर. Therefore, triangle CAB is an isosceles right angle triangle. Therefore, triangle CAB is 45 90 डिग्री ट्रायंगल. आणि या ह्याच्यातनं आपल्याला किंमत मिळवायची, ती किंमत कशाची मिळवायची त्याचा विचार करू. सो बाय द थेरम 45 हा 45 झाला आणि हा पण 45 झाला, आणि आपल्याला एक ची किंमत काढायची. सो AB इज इक्वल टू 1/√2 into hypotenuse. So AB is equal to theorem म्हणा, रिझन देणं गरजेचं आहे. 1/√2 into hypotenuse काय या ठिकाणी BC आहे. पण AB चं माप किती दिले आपल्याला या ठिकाणी, AB चं माप कोणते AB AC काही घ्या 2x which is equal to
1/√2 इंटू BCचं माप किती दिलेलं आहे 15√2. या √2 ला हे √2 गेलं 2x बरोबर 15, x बरोबर 15 भागिले 2, x बरोबर 2 7 14 2 5 10, x बरोबर आता आपल्याला काय विचारले पर आवर, त्यामुळं x इज इक्वल टू स्पीड. आता फायनल काय म्हणाले स्पीड ऑफ प्रणाली अँड प्रसार, कारण हा सारखाच आहे, अँड प्रसार इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. तर या पद्धतीने आपल्याला हे 10वं गणित या ठिकाणी पूर्ण झालेलं आढळून येईल. या दोन्ही डायग्राम या ठिकाणी मग आणि याच्याबद्दलची जास्त माहिती तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये अभ्यासू शकता.